बाहेर मस्त पाऊस पडत आहे आणि पाऊस म्हटलं की मस्त चटपटीत गरमागरम खाण्याची इच्छा होते. तर आज आपण बनवत आहोत ब्रेड पकोडा किंवा ब्रेड पॅटीस. तर परफेक्ट ब्रेड पकोडा बनवण्यासाठी भरपूर अशा टिप्स सांगितल्या आहेत. त्याचबरोबर ब्रेड पकोडा वरून अजिबात तेलकट बनणार नाही आणि बेसनचे जे वरील कोटिंग आहे ते अगदी उशिरापर्यंत मस्त कुरकुरीत आणि क्रिस्पी राहील. त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत पहा. नमस्ते, मी सत्ताच रेसिपी मराठीमध्ये आपले खूप 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 मनापासून स्वागत आहे. तर हा ब्रेड पकोडा बनवण्यासाठी सर्वात प्रथम मी 3 मोठे बटाटे घेतले आणि कुकरमध्ये याला लो टू मीडियम फ्लेमवरती 3 शिट्ट्या देऊन घेतल्या. आता बटाटे उकडे तोपर्यंत आपण बेसनचं जे पकोड्यासाठी लागणारं बॅटर आहे ते बनवून घेऊ. तर मी येथे 1.5 वाटी जाडसर बेसन घेतलं आहे. मेजरमेंटच्या कपने बघितलं तर 1 कप बेसन आहे. यामध्ये अर्धा चमचा ओवा, चवीनुसार मीठ आणि 2 चमचे गरम तेल ॲड केलं. गरम तेलामुळे पकोड्याच्या वरचं जे कोटिंग असतं ते मस्त कुरकुरीत बनतं. आता यामध्ये थोडं पाणी घेत याचं बॅटर बनवून घेऊ. हे जे बेसनचं बॅटर आहे ते जास्त पातळ झालं तर ब्रेडवरची जी बेसनची लेअर असते ती खूप जास्त पातळ होते आणि पकोडा तेलामध्ये सोडल्यानंतर बेसनऐवजी ब्रेड तेल पितो. त्यामुळे जास्त पातळही बनवायचं नाही आणि जास्त घट्टही नाही. जास्त घट्ट झालं तर हे बॅटर ब्रेडवरती व्यवस्थित लावता येत नाही. तर कन्सिस्टन्सी तुम्ही चमच्यावरती घेऊन बघू शकता. आता या पिठामध्ये आपण बेकिंग पावडर घालणार आहोत, पण त्याआधी 10 मिनिटं झाकण लावून बाजूला ठेवून देऊ. पीठ 10 मिनिटं भिजवून ठेवल्यामुळे पीठ चांगलं फुलतं आणि पकोड्यावरचं कोटिंगही चांगलं फुलतं. आता कुकरमध्ये 3 शिट्ट्या झाल्या आहेत आणि बटाटे चांगले उकडले गेले आहेत. याच्या साली काढून चमच्यानेच याला मॅश करून घेऊ. त्यानंतर 2 मीडियम साईजचे कांदे बारीक कट करून घेतले आणि 1 मूठ पुदिन्याची पाने स्वच्छ धुवून बारीक कट करून घेतली. आता बटाट्याचं स्टफिंग बनवण्यासाठी कढईमध्ये 2 चमचे तेल घेतले. तेल चांगलं तापलं की अर्धा चमचा मोहरी ॲड केली. मोहरी तडतडली की अर्धा चमचा जिरे, 7 ते 8 पाने कढीपत्ता आणि 1 चमचा आले आणि लसणाची पेस्ट ॲड केली. आले लसूण पेस्ट मंद गॅसवरती अर्धा मिनिटं परतून घेतली आणि यामध्ये बारीक कट केलेला कांदा ॲड केला. कांदाही 1 मिनिटभरासाठी परतून घेतला आणि यामध्ये 2 ते 3 चमचे मिरचीची पेस्ट ॲड केली. आपल्या आवडीप्रमाणे मिरची पेस्ट कमी जास्त करू शकता. आणि त्यानंतर यामध्ये अर्धी वाटी फ्रोझन मटर ॲड केले. फ्रोझन मटर लगेचच शिजतात, त्यामुळे जास्त परतण्याची गरज नाही. 1 ते 2 मिनिटं मंद गॅसवरती परतून घेतलं आणि यामध्ये मसाले ॲड केले. मसाल्यांमध्ये अर्धा चमचा हळदी पावडर, चवीनुसार मीठ, अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर, 1 चमचा धनिया पावडर आणि 1 मूठ बारीक कट केलेला पुदिना ॲड केला. आता हे सर्व मसाले मंद गॅसवरती 1 मिनिटभरासाठी परतून घेऊ आणि या मसाल्यांमध्ये मॅश केलेला बटाटा ॲड करू. ही बटाट्याची भाजी मंद गॅसवरती चांगली परतून घेऊ आणि सर्वात शेवटी यामध्ये अर्ध्या लिंबूचा रस ॲड करू. लिंबूचा रस ॲड करताना माझ्याकडून स्किप झालं. आता ही आपली मस्त चटपटीत अशी बटाट्याची भाजी तयार झाली आहे. आता ही भाजी ब्रेडवरती लावून घेऊ. ब्रेडवरती भाजी लावण्याआधी एका ब्रेडला पुदिना कोथिंबिरीची चटणी आणि एका ब्रेडला सॉस लावला तरीही चालू शकतं, पण मी आज चटणी सॉस काहीही न लावता ब्रेडवरती स्टफिंग भरून घेतलं आहे. आपण या स्टफिंगमध्येच पुदिना आणि लिंबाचा रस ॲड केला आहे, त्यामुळे चटणी ब्रेडला नाही लावली तरीही चालू शकतं. एका ब्रेडच्या स्लाइसवर स्टफिंग लावून झाल्यानंतर दुसरा ब्रेड लावायचा आणि अशा पद्धतीने त्रिकोणी आकारामध्ये कट करून घ्यायचे. आता हे पॅटीस बनवून झाल्यानंतर आपण जे बेसनचं बॅटर बनवून 10 मिनिटं रेस्टसाठी ठेवलं होतं, यामध्ये छोटा 1/4 चमचा बेकिंग पावडर ॲड केली. बेकिंग सोडा ॲड केला तरीही चालू शकतं, पण बेकिंग सोड्यामुळे पकोडा जास्त तेल पितो. आता बेकिंग पावडर ॲड केल्यानंतर चांगलं मिक्स करून घेऊ आणि बॅटरची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता. त्यानंतर इकडे तेलही चांगलं तापलं आहे. आता या बॅटरमध्ये आपण जे बनवून घेतलेलं ब्रेडचं पॅटीस आहे ते अशा पद्धतीने डीप करून घ्यायचं आणि हे पॅटीस तेलामध्ये टाकून घेऊ. आता तेल अगदी जास्त धूर सुटेपर्यंत गरम करायचं नाही, पण चांगलं गरम झालं पाहिजे. त्यानंतर पकोडा तेलामध्ये सोडताना गॅसची फ्लेम ही हाय ठेवायची आहे, कारण बेसन आपलं पातळ आहे, त्यामुळे तेल थंड होतं आणि पकोडा व्यवस्थित भाजत नाही.
आता या पकोड्याला खालच्या साईडने हलकासा सोनेरी कलर आल्यानंतर गॅसची फ्लेम लो टू मीडियम करायची आणि पकोडा पलटून घ्यायचा. आता पकोड्याला चांगला सोनेरी कलर येईपर्यंत लो टू मीडियम फ्लेमवरती दोन्ही साईडने पकोडा चांगला कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचा. तसेच हे पॅटीस आपण दुसऱ्या पद्धतीनेही तळू शकतो. ब्रेडवरती हे बटाट्याचं स्टफिंग लावून घ्यायचं, दुसरा ब्रेड लावायचा आणि हे दोन्ही ब्रेड हलक्या हाताने दाबून घ्यायचे. आता हा ब्रेड कट न करता या बेसनच्या बॅटरमध्ये अशा पद्धतीने डिप करायचा. आता हा डीप केलेला ब्रेड आहे असा तेलामध्ये सोडून तळून घेऊ. आता हा ब्रेड ही तेलामध्ये सोडताना गॅसची फ्लेम हाय ठेवायची आहे आणि पॅटीसचा कलर हलकासा सोनेरी झाला की गॅसची फ्लेम लो टू मीडियम करून दोन्ही साईडने कुरकुरीत होईपर्यंत तळायचा आहे. तर पहिल्या पद्धतीने आपण जे पॅटीस बनवलं कट करून नंतर बेसनमध्ये डीप करून तळलं, त्यापेक्षा तळून नंतर कट केलेलं पॅटीस दिसायला खूप छान दिसतं. आता तळलेल्या पॅटीस सोबत मिरची तर हवीच, त्यामुळे सोबत मिरचीही तळून घेतली आणि हे बघा पॅटीस किती मस्त कुरकुरीत बनला आहे. त्याचबरोबर हे पॅटीस अगदी गरम आहे, तेलातून काढलं आहे तरीही वरून अजिबात तेल नाही आणि वरून किती कुरकुरीत बनलं आहे तुम्ही बघू शकता. आता हे वरून मस्त कुरकुरीत आणि आतून एकदम टेस्टी असं हे पॅटीस कट करून घेऊ आणि पॅटीस बघा मस्त गरमागरम, वरून क्रिस्पी, आतून टेस्टी. चला तर रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि हा ब्रेड पकोडा या पावसाळ्यामध्ये माझ्या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून पहा आणि कमेंट्स करून सांगायला विसरू नका कसा बनला आहे ते. त्याचबरोबर सबस्क्राईब करायलाही विसरू नका. थँक्यू, बाय बाय.